सिरियल बघणारी आजी जर भजनी मंडळात गायला लागली तर नवल वाटलं ना. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पुण्यातल्या एका भन्नाट भजनी मंडळाबद्दल सांगणार आहे, जे फक्त आजींचे भजनी मंडळ म्हणून फेमस आहे. पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुण्यातल्या सिंहगड रोड वरील हिंगणे विभागातल्या गल्लीतल्या 2-3 बायकांनी जमून भजन म्हणूया असं ठरवलं. कांताताई अमेन झाल्या. त्यांनी इतरांना सांप्रदायिक भजनाचा बाज शिकवला. पुढे हळूहळू एकीला एक अशा आता 35 ते 40 जणी या ग्रुपमध्ये जोडल्या गेल्या. माझं नाव कांता इचके. तर साई मंदिरात भजनं चालू असताना मी एक दिवस आलेली होते. तर नाही का असे 4-5 बायका बसलेल्या होत्या. तर मी म्हटलं आता मोठा ग्रुप असावा. मी पहिली नवी पेठला भजनी मंडळ होतं आमचं काय. तर म्हटलं आपल्या इथं पण एक भजनी मंडळ छानशी तयार करावं नाही का. तर मग एक दिवस अशा बायका जमा होता भरपूर जमा झाल्या. दीक्षित, हांडे, घुले, टेकाळे, जाधव, विधिवत अशा सर्व बायका जातपात विसरून भजनाला येतात. माझ्याकडं श्रीकृष्णाचं भजन होतं. त्यावेळेस कांताताई वगैरे आल्या तर त्या काय म्हटल्या मला की आपण भजनी मंडळाचा एक ग्रुप करू. आणि मग नंतर म्हणले भजनाला सुरुवात करू आपण. मग सगळ्याजणी यायला लागल्या. ज्यांना वयस्कर आजीसुद्धा यायला लागल्या. का तर चला आपण ऐकायला तर भेटेल चांगलं, कानावरती आपल्या गाण्यांचा स्वर. काही भजन मंडळ. तर आम्ही एक करून या सगळ्या जमलो एक करून. तर आमचा मोठा ग्रुप झाला. 30-35 बायका आहेत आम्ही. मला चालता येत नाही तरी मी येते. मला आवड आहे. भजनात आले की मला खूप आनंद होतो. माझं नाव सुरेखा टेकाळे. आमच्या घरात सगळे सांप्रदायिकमध्ये भजन म्हणतात. पोराचं पण झालेलं आहे सगळं भजन, मुलींनी पण म्हणलेले. आणि मी आता एकदम अडाणी आहे. पण मला कांताताईंनी शिकवलं आणि पाठिंबा दिला गुंडीताईंनी, फुटाणीताईंनी. आता 1 नंबर. मला 4-5 अभंग येतात आता. असं म्हणतात की आवड असली की सवड मिळतेच. तशा दुपारी निवांत सिरियल बघणाऱ्या या आज्या चवडीने एकत्र आल्या. जवळच्या साई मंदिरातील नाना पवार यांनी त्यांना हक्काचं व्यासपीठ म्हणून भजनासाठी साई मंदिर उपलब्ध करून दिले. याच मंदिरात सण, उत्सव आणि सांस्कृतिक समारंभ होत असतात.